करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 10 वचन 5 मी वाचते, सर्वांनी लक्ष द्या. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनामध्ये पौल इस्रायल लोकांविषयी बोलत आहे की त्यांच्यापैकी म्हणजे इस्रायल लोकांपैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता आणि म्हणून त्यांचा रानात नाश झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला माहीत आहे की इस्रायल देश हा देवाचा निवडलेला देश होता आणि इस्रायल देशाची उत्पत्ती कशी झाली ते आपण जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकापासून वाचतो. तुम्ही बायबल वाचत असाल जुना करार तर तुम्हाला माहीत असेल. अब्राहम हा माणूस ह्याला देवाने दर्शन दिलं, देवाने त्याची भेट घेतली आणि हा माणूस देवाला अगोदर ओळखत नव्हता, परंतु जेव्हा देवाने त्याची भेट घेतली तेव्हा देवाने त्याला एक वचन दिलं आणि वचन असं होतं की तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी आणि समुद्रावरच्या वाळू इतकी मी करीन, असं देवाने त्याला वचन दिलं होतं. कारण अब्राहम हा 75 वर्षांचा होता, त्याला मूळबाळ नव्हतं. आणि मग देवाने जे वचन दिलं त्या देवाच्या शब्दावर अब्राहमाने विश्वास ठेवला आणि बायबल म्हणतं की 100 वर्षानंतर देवाने त्याला मुलगा दिला. त्या मुलाचं नाव इसहाक होतं. आणि मग इसहाकाला याकोब झाला. याकोब हा अब्राहमाचा नातू. ह्या याकोबाला 12 मुलं झाली आणि मग ह्याच याकोबाद्वारे परमेश्वराने इस्रायल राष्ट्र बनवलं. जसं देव बोलला होता अब्राहमाला की मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यांइतकी आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वाळू इतकी करेन, त्याप्रमाणे देवाने अब्राहमाला संतती दिली आणि त्याद्वारे देवाने एवढी प्रजा तयार केली, एवढं मोठं राष्ट्र बनवलं आणि त्याच राष्ट्राला पुढे जाऊन देवाने इस्रायल म्हणजे हे नाव देवाने याकोबाला दिलेलं होतं आणि त्यानंतर ह्याच नावाने त्यांचा हा देश निर्माण झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे इस्रायल लोक वाढून संख्येने मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या झाली, लोकसंख्येने वाढली आणि त्या काळामध्ये हे इस्रायल लोक मिसर देशामध्ये राहत होती आणि मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या गुलामगिरीमध्ये ते होते. सुरुवातीला जो पहिला राजा होता तो राजा चांगला होता, तो इस्रायल लोकांशी चांगला राहिला, परंतु तो राजा गेल्यानंतर जेव्हा दुसरा राजा गादीवर आला तेव्हा तो राजा मात्र इस्रायल लोकांच्या विरोधात वागू लागला. इस्रायल लोक जी वाढत होती आणि त्या देशात राहून जे देवाचे एवढे आशीर्वाद त्यांना मिळत होते हे बघून त्याला सहन झालं नाही आणि मग हा जो दुसरा राजा गादीवर आला होता तो इस्रायल लोकांच्या विषयी ईर्ष्यावान झाला आणि तो त्यांचा छळ करायला लागला. बायबल म्हणते की फारोच्या गुलामगिरीत असताना 400 वर्षे इस्रायल लोक या राजाच्या गुलामगिरीमध्ये होते आणि दुःख भोगत होते. काय दुःख तो देत होता त्या लोकांना हे तुम्ही जुन्या करारामध्ये वाचाल. भयानक रीतीने फारोच्या राजाने इस्रायल लोकांचा छळ केला, भयानक रीतीने. ते खूप कंटाळून गेले होते आणि ते देवाला हाक मारत होते की देवा तू कुठे आहेस, आमची ही पीडा, आमचे हे क्लेश तू पाहत आहेस ना, आमच्यावर दया कर आणि आम्हाला या दुष्ट राजाच्या हातून सोडव. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 400 वर्षे ते भयानक दुःखामध्ये होते, भयानक देवाचे निवडलेले लोक. परंतु जेव्हा या दुःखातून ते जात होते
त्यांची ओरड देवाकडे चालू होती आणि काही वर्षांनंतर देवाने त्यांची हाक ऐकली आणि देवाने त्या अगोदरच एक वचन देऊन ठेवलेलं होतं की मी माझ्या या लोकांना एक असा देश देईन ज्या देशामध्ये जाऊन ते तिकडे माझी सेवाही करतील आणि त्यांना भरपूर मी आशीर्वाद त्या ठिकाणी देईन. आणि त्या देशाचं नाव आहे कनान. कनान देश इस्रायल लोकांना देण्याचं देवाने वचन दिलं होतं आणि त्या देशात देवाला त्यांना न्यायचं होतं. परंतु जेव्हा हे 400 वर्षे त्यांच्या जीवनामध्ये दुःख चालू होतं, भयानक पीडा त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा सुरू होती, तेव्हा माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवालासुद्धा आठवण झाली की मी माझ्या लोकांना एक वचन दिलेलं आहे, एक वादा केलेला आहे, तो मला पूर्ण करायचा आहे. आणि मग देवाने मोशे नावाच्या माणसाला उभं केलं. ह्या मोशेद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना त्या देशातून बाहेर काढण्यासाठी योजना आखली. मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी देवाने योजना आखली आणि त्या योजनेअंतर्गत मोशेला देवाने उभं केलं आणि मग देवाने मोशेद्वारे त्या लोकांना त्या मिस्र देशातून बाहेर काढलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मिस्र देशापासून कनान देशापर्यंत जो प्रवास होता, जो काळ होता, तो बायबलमध्ये दिलेला आहे 40 वर्षांचा होता. खरं तर तो काळ कमी दिवसांचा होता, परंतु त्यांच्या पापांमुळे, त्यांच्या कुरकुर करण्यामुळे, त्यांच्या वाईट वागण्यामुळे देवाने तो काळ वाढवला, ती वर्षे वाढवली आणि 40 वर्षे देवाने त्यांना कनान देशात जायला लावली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा हे फारोच्या गुलामगिरीतून बाहेर पडले आणि कनान देशात त्यांचा जायचा प्रवास सुरू झाला, तेव्हा मार्गामध्ये देवाने त्यांना खूप सांभाळलं. देवाने त्यांना भरपूर अगोदरच आशीर्वादित केलेलं होतं. परंतु जेव्हा ते प्रवासाला निघाले, कनान देशात जायला निघाले, तेव्हासुद्धा त्यांच्या प्रवासामध्ये देव त्यांच्या बरोबर राहिला. कारण देवाने बघितलेलं होतं त्यांच्या लोकांचा होत असलेला छळ, त्यांना होत असलेला सगळा त्रास देवाने पाहिलेला होता आणि देवाला त्यांच्या लोकांना वाचवायचं होतं. म्हणून देवाने त्यांना त्या देशातून काढल्यानंतर देव त्यांच्या बरोबर राहिला. कसा बरोबर राहिला? जेव्हा 40 वर्षांचा जो त्यांचा प्रवास सुरू झाला, त्या प्रवासामध्ये त्यांना जे लागलं ते देवाने पुरवलं. कधी त्यांना पाणी मिळालं नाही प्यायला, तर देवाने पाणी खडकातून त्यांना दिलं. कारण जेव्हा आसपास पाण्याचा स्रोत दिसेना, मग पाणी कुठून मिळणार म्हणून पाण्यासाठी लोकांनी जेव्हा कुरकुर केली, तेव्हा देवाने त्यांना खडकातून पाणी दिलं. आणि जेव्हा भूक लागली, तेव्हा देवाने त्यांना स्वर्गातून मान्ना पुरवला. बायबल म्हणते की मान्ना हा देवदूतांचं अन्न होतं आणि तो मान्ना देवाने त्याच्या लोकांना खायला दिला या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये. आणि बायबल असं म्हणतं की देव रात्रीच्या वेळी अग्निस्तंभाच्याद्वारे परमेश्वर आपल्या लोकांबरोबर चालायचा आणि दिवसा मेघस्तंभाद्वारे आपल्या लोकांबरोबर चालत राहायचा. प्रत्यक्ष देव त्यांना दिसत नव्हता, पण देव त्यांच्याबरोबर असल्याचं जी चिन्ह होती ती त्यांच्याबरोबर होती. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे की 40 वर्षांचा जेव्हा हा प्रवास त्यांचा चालू होता, तेव्हा त्यांच्या पायातल्या ज्या वहाणा होत्या त्यासुद्धा झिजल्या नाहीत 40 वर्षात. हे आपल्याला पटेल का? आता जे आम्ही चपला वापरतो, बूट्स वापरतो, 2 वर्ष निघायला पण मुश्किल जातात. 40 वर्षे त्यांच्या पायातल्या वहाणा झिजल्या नाही, तसं बायबल म्हणतं. तुम्ही जुना करार बघा, वाचा. 40 वर्षे देवाने त्यांच्या पायातल्या वहाणा तुटू दिल्या नाहीत, फाटू दिल्या नाहीत. जशी आई आपल्या 1 महिन्याचं बाळ किंवा 2 महिन्यांचं बाळ असते, त्याला जशी ती हातावर सांभाळते, स्वतःपेक्षा त्याची किती काळजी घेते. कारण ते लहान जे बाळ असतं त्याला स्वतःचं काहीच करता येत नाही, त्याला जिथे ठेवेल तिथे ते राहणार. जशी आई आपल्या त्या बाळाची काळजी घेते, तशी देवाने आपल्या ह्या इस्रायल प्रिय, आवडत्या, निवडलेल्या लोकांची काळजी घेतली आणि त्यांना जे हवं नवं ते सगळं पुरवलं. सगळं पुरवलं 40 वर्षांच्या ह्या प्रवासात. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या 40 वर्षांच्या प्रवासात काय झालं ते ह्या वचनामध्ये पौलाने सांगितलेलं आहे. पौल म्हणतो की त्यांच्यापैकी
बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. जे इस्रायल लोक देवाचे निवडलेले लोक होते त्यातल्या बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता. म्हणजे काय? आनंदी नव्हता. देवाच्या मनाला त्यांच्याविषयी आनंद वाटत नव्हता. त्यांच्याविषयी देव समाधानी नव्हता. देवाचं मन नाराज होतं. का होतं? का त्यांच्याविषयी असंतुष्ट होता? कारण ती लोक देवावर प्रेम करत नव्हते आणि प्रेम करणं म्हणजेच देवाच्या आज्ञा पाळत नव्हते. कारण देवाने त्यांना हे सगळं दिलं होतं. त्याचबरोबर देवाने 10 आज्ञा पण दिलेल्या होत्या. आणि त्या आज्ञा का दिल्या होत्या? अशासाठी की त्या आज्ञा पाळून माझी लोक पापापासून दूर राहावी आणि ती माझ्या कृपेत आणि माझ्या आशीर्वादात चालत राहावी म्हणून देवाने त्या आज्ञा दिलेल्या होत्या. पण त्या आज्ञा ते पाळत नव्हते. त्या आज्ञा सतत मोडत होते, सतत बहकत होते. या प्रवासामध्ये असताना जेव्हा देव त्यांच्या जीवनामध्ये काही चमत्कार करायचा तेव्हा ते देवाचे आभार मानायचे. देवाला म्हणायचे, देवा तू किती चांगला आहेस, देवा तू आमचा देव, महान देव आहेस. परंतु थोड्या पुढे अंतरावर गेल्यानंतर ते देवाबद्दल कुरकुर करायचे जर त्यांना काही मिळालं नाही तर. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि किती म्हणजे मनाला त्रास देणारं हे वचन आहे. निवडलेले लोक देवाचे, आवडते लोक, प्रिय लोक, आणि देवाने त्यांचा नाश का करावा? देवाने त्यांचं सहन का नाही केलं? देवाने त्यांचं सहन नाही केलं. देवाने त्यांना सहन केलं. किती? हिशोबाच्या बाहेर. देव जितका सहनशील आहे त्या सहनशीलतेची आपण कल्पना करू शकत नाही. त्या सहनशीलतेत देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांना सहन केलं. त्यांची पापं, त्यांचे अपराध सहन केले. कितीतरी वेळा देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांना शिक्षा पण केली देवाचे नियम मोडल्यामुळे. मोशेद्वारे देव त्यांना सांगायचा की अहो इस्रायल लोकांनो माझ्याकडे फिरा. केवळ मोशेच नव्हे, असे किती संदेश ते देवाने इस्रायल देशामध्ये पाठवले त्याच्या देवाकडे फिरवण्यासाठी. आणि इस्रायल देशाशी देव संदेशांद्वारे बोलत होता, अहो इस्रायल लोकांनो मागे फिरा, पाप सोडा, मी जे सांगतो ते करा, माझ्या नियमाने चाला. जर माझ्या मार्गाने तुम्ही चाललात तर तुम्हाला आशीर्वाद मिळणार. पण जर तुम्ही माझेच नियम पाळले नाहीत, माझ्याच मार्गाने जर तुम्ही चालला नाहीत तर तुम्ही नष्ट व्हाल. देव बोलत राहिला, हाक मारत राहिला, पण तो इस्रायल लोक वळत नव्हते. ते देवाबद्दल कुरकुर करायचे, देवाबद्दल कुरकुर करायचे, देवाच्या सेवकाबद्दल कुरकुर करायचे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते वळत नसल्यामुळे, ते फिरत नसल्यामुळे शेवटी देवाला त्यांचा नाश करावा लागला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव कधी कुणाचा लगेच किंवा एक पाप केल्याने किंवा कोणता एक अपराध केल्याने कोणत्याही माणसाला, कोणत्याही व्यक्तीला देव लगेच मारत नाही. एकाच पाप केल्याने, एकच अपराध केल्याने कोणाला शिक्षा करत नाही. देव वाट बघत असतो की तो आता तरी वळेल, आता तरी वळेल, आता तरी माझ्याकडे फिरेल, आता तरी माझं ऐकेल. देव वाट बघत असतो आणि वाट बघून बघून जर तो फिरलाच नाही तर मग देव त्याला एकतर शिक्षा करतो किंवा त्याला मरावं लागते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव असंतुष्ट असणं हे आपल्यासाठी फार भयानक आहे. माणसाचं जीवन, मनुष्याला मिळालेलं हे जीवन ही परमेश्वराची महान देणगी आहे. आणि जे जीवन आपल्याला मिळालेलं आहे हे जीवन आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि ह्या जगात जगत असताना जर आपण त्याला आवडेल असं जगत नाही, त्याला आवडते असं जीवन जर आपण जगत नाही, त्याच्या नियमांप्रमाणे जर आपण चालत नाही, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामुळे देव नाराज होऊ शकतो, देव असंतुष्ट होऊ शकतो, देवाच्या हृदयाला दुःख होऊ शकते. आणि जर आपल्या जीवनामुळे देवाला जर दुःख होत असेल, आपल्यामुळे जर देवाचं हृदय दुखत असेल, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मग ह्याचा अर्थ आपण आपल्या जीवनावर देवाचा क्रोध आपण आणू शकतो. आपण आपलं जीवन नष्ट करायला कारणीभूत होऊ शकतो. हेच या वचनावरून इस्रायल लोकांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते आपल्याला दिसून येते.
हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आपण सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या देव आपल्या इतक्या जवळ आलेला आहे, इतक्या जवळ आलेला आहे की आज तो पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणामध्ये आत वस्ती करत आहे. जो देव आपल्यापासून दूर होता नव्हे तर आपण त्या देवापासून मैलो दूर होतो. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणीनो, आपण जेव्हा येशूकडे आलो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या हृदयामध्ये त्याचा पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याद्वारे बायबल म्हणते की आता स्वतः परात्पर परमेश्वर आपल्या हृदयामध्ये आता वस्ती करत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. जुन्या करारामध्ये बायबल असं म्हणते की परमेश्वर म्हणतो, मी तुझ्यातून जे पाषाणमय हृदय आहे, कठीण हृदय आहे, ते काढून मी तुला एक नवीन हृदय देईन आणि त्याच्यात नवीन आत्मा घालीन आणि मग मी त्याच्यात माझे नियम कोरीन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या क्षणाला मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला त्या क्षणाला आपलं हृदय विश्वासाने शुद्ध झालं, आपलं हृदय नवीन झालं, पापमुक्त झालं आणि त्या हृदयात देवाचा आत्मा येऊन म्हणजे स्वतः देव येऊन वस्ती करायला लागला. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि आता आपल्याला देवाचे नियम मिळालेले आहेत, देवाची इच्छा काय आहे हे आपल्याला आता कळायला लागलेलं आहे, देवाचे मार्ग काय आहेत हे आपल्याला आता कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून जर आपल्याला हे सगळं कळायला लागलेलं आहे तर आपलं जीवनसुद्धा देवाला आवडणारं, देवाला पसंत पडणारं असं जीवन असावं अशी प्रभू येशूची इच्छा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण येशूवर विश्वास ठेवला म्हणजे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळते. मग आपण पुन्हा पाप करायचं का? पुन्हा आपण त्याच मार्गाने जायचं का? नाही. पापांची क्षमा आपल्याला प्रभू का देतो? कारण आपण नष्ट व्हावे अशी प्रभूची इच्छा नाही आहे. आपली पापं घेऊन आपण स्वर्गात जाऊच शकत नाही. पापं घेऊन आपण आपली स्वर्गात जाऊच शकत नाही. ह्या पापांमुळेच तर आपण बंधनात राहतो, सैतानाच्या गुलामगिरीत राहतो. आणि ह्याच्यातूनच आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून या जगामध्ये आला. आणि ही बंधन आपल्या जीवनातून तुटावी, सैतानाचा अधिकार आपल्या जीवनातून निघून जावा, ही प्रभू येशूची इच्छा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा विश्वासाने आपलं हृदय साफ होतं. आपण येशूवर विश्वास ठेवल्याने आपल्याला पापांची क्षमा मिळते. आणि मग त्यानंतर आपण आपलं जीवन कसं जगतो? येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपण 10 वर्षे झाली, 5 वर्षे झाली, आपण विश्वास ठेवून आहोत, पण आपलं जीवन जसं प्रभूला हवं आहे, प्रभूला जसं आवडते तसं आपण आपलं जीवन जगतो का? तसं आपण चालतो का? इस्रायल लोकांविषयी देव का असंतुष्ट होता? का नाराज होता? त्यांना देवाचं सामर्थ्य माहिती नव्हतं, देवाचं प्रेम त्यांनी अनुभवलं नव्हतं, आजारमुक्ती त्यांनी अनुभवली नव्हती. केवढं मोठं सामर्थ्य त्यांनी देवाचं पाहिलं. त्यांनी जे पाहिलं ते मला वाटतं की आतापर्यंत कोणी पाहिलं नसेल. इस्रायल लोकांनी जे पाहिलं सामर्थ्य देवाचं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, आम्ही देवाचं सामर्थ्य बघतो, आम्हाला देवाचं सामर्थ्य माहीत आहे, देव प्रेम करतो ते आम्हाला समजते, त्याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे, म्हणजे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत किंवा आम्हाला एवढं सगळं माहिती आहे म्हणजे सगळं झालं. सुरुवातीला जेव्हा आम्ही पापी असतो तेव्हा पापांचा पश्चाताप करतो आणि अगदी हृदयापासून आम्ही कळवळून देवाकडे क्षमा मागत असतो. पण तो विश्वास ठेवून झाल्यानंतर पुढे जेव्हा आमचा प्रवास चालू होतो तेव्हा आम्ही कुठे ना कुठेतरी देवाच्या पावित्र्याविषयी निर्धास्त व्हायला लागतो. काही लोकांना वाटतं मी पाप करतो, मला येशू क्षमा करतो ना, मी पाप करतो, मी काही केलं तरी देव मला क्षमा करतो, मी काही केलं तरी मला प्रभू क्षमा करतो. प्रभू येशू दयाळू आहे, प्रेमळ आहे. तो का क्षमा करतो? तुम्ही वारंवार चुका केल्यावर का क्षमा देत राहतो? अशासाठी की तुम्ही पुन्हा त्या दुष्टाच्या हातात जाऊ नये आणि तुम्ही पुन्हा बंधनात अडकू नये म्हणून तो क्षमा करतो. पण ह्याचा अर्थ आपण त्याच्या दयेचा आणि त्याच्या प्रेमाचा विपर्यास करू नये. आपण त्याच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेऊ नये.
आपल्यावर तो जो प्रेम करतो, आपली पापं जो सतत माफ करतो, त्यासाठी आपण त्याचा गैरफायदा घेऊ नये की हा प्रभू दयाळू आहे, प्रेमळ आहे, तो मला क्षमा करतो म्हणून मी काही कसंही वागू शकतो, काहीही करू शकतो. नाही. देवाचं वचन म्हणते नरकात जाण्याचा रस्ता अरुंद आहे. त्या रस्त्यावरून चालणारी लोक पुष्कळ आहेत आणि ते कसेही चालतात, कसेही वागतात, काहीही बोलतात, काहीही करतात. परंतु स्वर्गात जाण्याचा रस्ता अरुंद आहे, मार्ग अरुंद आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि त्यातून जाणारी लोक फार कमी असतात, कारण त्यातून चालताना फार जपून चालावं लागतं. म्हणून आम्ही येशूवर विश्वास ठेवला म्हणजे आम्हाला गॅरंटी मिळत नाही की आम्ही स्वर्गात जाणारच. येशू स्वतः म्हणाला, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच स्वर्गात जाईल, त्यालाच स्वर्गप्राप्ती होईल. जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार नाही तो स्वर्गात जाण्याची आशा नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या उदाहरणावरून आपल्याला हेच शिकायचं आहे की इस्रायल लोक देवाची निवडलेली लोक असूनसुद्धा जर नष्ट झाले तर मग आम्ही येशूवर विश्वास ठेवतो म्हणून आम्ही असं समजू नये की आम्ही सुरक्षित आहोत. येशू आम्हाला क्षमा देतो, वारंवार आमचा स्वीकार करतो म्हणून आम्ही वाचू नाही. उलट आपलं कर्तव्य जास्त आहे. इस्रायल लोक देवाची फक्त प्रिय आणि निवडलेली लोक होती. बायबल म्हणतं आता नव्या करारात आम्ही देवाची प्रिय आणि निवडलेली लोक आहोत, परंतु आम्ही देवाची मुलं बनलेले आहोत म्हणून आमचं कर्तव्य त्यांच्यापेक्षाही मोठं आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहायचं आहे की आमचं जीवन, माझं जीवन माझ्या प्रभूला पसंत आहे असं आहे का? माझे विचार, माझं बोलणं, माझं करणं, माझं बघणं, माझं वागणं प्रभूला हवं आहे तसं आहे का? की मी कसाही चालतो, कसाही बोलतो, काहीही विचार करतो. हालेलुया, 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 हालेलुया. येशूवर विश्वास ठेवूनही तुमच्या जीवनामध्ये अजूनही पाप आहे का? अजूनही तुमच्या जीवनात पाप सुरू आहे का? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आम्ही पाप करत आहोत तर आम्ही असा गैरसमज ठेवू नये की प्रभू मला क्षमा करतो, मला क्षमा करत राहतो म्हणून मला काही घाबरायची गरज नाही. हे विचार सैतानापासून आहेत. देवाची इच्छा आहे की आपण पवित्र बनावे. देव स्वतः म्हणाला, परमेश्वर, की तुम्ही पवित्र बना कारण मी पवित्र आहे. मी पवित्र आहे म्हणून तुम्ही पवित्र बना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपण आपल्या मनामध्ये हा गैरसमज ठेवून जगायचं नाही आहे. कारण येशूवर विश्वास ठेवायला लागल्यानंतर आपण भरपूर वेळा देवाची क्षमा, प्रभूचं प्रेम अनुभवत असतो आणि त्याचबरोबर आपल्या हातून चुका, पापही घडत असतात. अनेक वेळा आपण प्रयत्न करतो की एखादा पाप आपल्या हातून घडूच नये, परंतु तरीही घडतं, तेव्हा आपल्याला प्रभू क्षमा देतोच. परंतु काही लोक आपल्या जीवनातले पापी स्वभाव सोडत नाहीत. प्रार्थनेला येतात तरी खोटं बोलतात, प्रार्थनेला येतात तरी चोरी करतात, दुसऱ्यांना फसवतात, दुसऱ्यांना नावं ठेवतात, दुसऱ्यांचा न्याय करतात, दुसऱ्यांना दोष लावतात. हालेलुया, 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 हालेलुया. प्रार्थनेला येतात तरीसुद्धा आपला वाईट मार्ग सोडलेला नाही आहे, वाईट करायचं ते सोडलेलं नाही आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही जर पाप करत आहोत तर ह्याचा अर्थ आम्ही अजूनही त्या सैतानाचे गुलाम आहोत किंवा त्याच्याशी आमची भागीदारी आहे. आणि अशी भागीदारी आम्हाला स्वर्गात कधीच नेणार नाही, कधीच नेणार नाही. पाप आम्हाला पूर्णपणे सोडून देणं आमच्यासाठी, आमच्या आत्म्यासाठी फार गरजेचं आहे. पापातून पूर्णपणे बाहेर पडणं गरजेचं आहे. एखादा तुमच्या जीवनामध्ये असं पापी बंधन असेल किंवा एखादं असं गुप्त पाप असेल किंवा अशी कोणतीही वाईट सवय तुमच्या जीवनात असेल किंवा एखादं वाईट व्यसन असेल, तुम्हाला वाटतं, काही लोक म्हणतात आम्ही प्रार्थनेला येतो, आम्हाला व्यसनातून बाहेर पडायचं आहे, पण होतच नाही, होतच नाही. तेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, प्रभूकडे मागा की प्रभू माझ्याने होत नाही, ही पापी सवय, ही शिव्या देण्याची सवय, ही खोटं बोलण्याची सवय, दुसऱ्यांना फसवण्याची सवय, ह्यातून मला बाहेर पडवत नाही, माझं ह्याने कंट्रोल होत नाही, मला स्वतःवर नियंत्रण करता येत नाही. प्रभूकडे प्रार्थना करा की प्रभू मला या बंधनातून, या व्यसनातून मला तू बाहेर काढ, तू मला बाहेर पडायला मदत कर.
आणि पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला स्वतः मदत करेल त्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी. परंतु त्या बंधनामध्ये राहू नका. हा गैरसमज मनामध्ये ठेवू नका की मी प्रार्थनेला येतो म्हणजे माझं सगळं काही बरं होईल, प्रार्थनेला येतो म्हणून मी एक दिवस स्वर्गात जाईन. नाही, देवाला आपण पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध झालेले लोक हवे आहेत. ज्या लोकांनी पाप केलं, व्यभिचार केला, देवाविरुद्ध कुरकुर केली, मूर्तीपूजा केली, इस्रायल लोकांनी देवाचे नियम पाळले नाहीत म्हणून ते नाश केले गेले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणो, आम्ही सुद्धा जागृत राहायला पाहिजे. देव आम्हाला क्षमा देतो भरपूर, कारण तो तसा आहे, दयाळू, प्रेमळ आहे, कणवाळू आहे. परंतु आपण त्याचा गैरफायदा घेऊ नये. तर आपण आपल्या चालचलणुकीविषयी, आपल्या वागण्याविषयी आपण जागृत राहायला पाहिजे. आणि जेवढं आपल्याने होईल तेवढं आपण आपल्या जीवनातला पाप काढून टाकायचा प्रयत्न केला पाहिजे. जसे तांदळातले खडे काढून टाकले जातात तशी आपण आपली पापं काढून टाकणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आणि आपण जर करत राहिलो, प्रामाणिकपणे जर आपण प्रयत्न करत राहिलो, तर देवसुद्धा आपल्याला मदत करतो. देव आपल्याला मदत करतो, त्याची शक्ती पुरवतो. पण जर आपण प्रयत्नच केले नाही, म्हणतो मला नाही, मला हे आवडते, मला हे करायला आवडते, मला प्रभू क्षमा करतो ना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणी, ज्यांना पापाची आवड आहे ते देवाच्या कृपेत राहत नाहीत. बायबलमध्ये वचन आहे की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा, देवाचा आत्मा जो आपल्यामध्ये आलेला आहे, प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्यानंतर त्याला पण खिन्न करायचं नाही आहे. खिन्न कसा होतो तो? पवित्र आत्मा खिन्न कधी होतो? नाराज कधी होतो? जेव्हा देवाने दिलेले नियम, देवाच्या आज्ञा आम्ही पाळत नाहीत, देव जे सांगतो ते आम्ही करत नाहीत, तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो, नाराज होतो. आणि जसजसं आम्ही त्याचं ऐकतच नाहीत, आम्ही आमचा मार्ग बदलतच नाहीत, आम्ही चोऱ्या करणं, खोटं बोलणं चालूच ठेवलं आहे, दुसऱ्यांना फसवणं चालूच ठेवलं आहे, लाच देणं, लाच घेणं आम्ही सुरूच ठेवलं आहे. जेव्हा आम्ही सगळं सुरूच ठेवतो, ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे, प्रभू ईश्वरचा विश्वास आम्ही मिळवलेला आहे, तरी पण आम्ही असं करतच आहोत, पवित्र आत्मा खिन्न होत जातो, खिन्न होत जातो आणि मग तो सोडून जातो. आणि जेव्हा पवित्र आत्मा सोडून जातो तेव्हा आम्हाला कळत नाही. पवित्र आत्मा जेव्हा येतो त्याच्या सामर्थ्याने आमच्या जीवनामध्ये, तेव्हा आम्हाला समजतं, त्याचा अनुभव आम्हाला मिळतो. पण तो पवित्र आत्मा जेव्हा निघून जातो तेव्हा तो अनुभव माणसाला नसतो. पण तेव्हा त्यानंतर त्याच्या हृदयामध्ये एक अशांती येते, त्याच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, तो त्याच्या जीवनामध्ये समस्यांमध्ये अडकायला लागतो. आणि मग काही लोक म्हणतात ना, माझी देव प्रार्थना का नाही ऐकत? हालेलुया, 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 हालेलुया. आपल्याही जीवनामध्ये जी पापं आपल्या जीवनात सुरू आहेत ते आपण तपासली पाहिजेत आणि आपलं जीवन आपण देवासमोर शुद्ध केलं पाहिजे. परमेश्वर म्हणतो अब्राहमाला की मी तुझ्या समोर आहे असं मनात ठेवून चाल. परमेश्वर अब्राहमाला म्हणतो की मी तुझ्या समोर आहे असं मनात ठेवून चाल. मी तुझ्या समोर आहे असं मनात ठेव. जे आपण जीवन जगत असताना आपण असं जगलं पाहिजे की प्रभू मला पाहत आहे, मी जे काही करत आहे ते प्रभू मला पाहत आहे, मी जे काही करत आहे, मी जे काही करत आहे ते करताना देव मला पाहत आहे, प्रभू मला पाहत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून ह्या वचनाद्वारे आपल्याला प्रभू सावध करतोय आणि आपल्याला जागृत राहायचा सल्ला देतोय की जरी आपण येशूवर विश्वास ठेवतोय आणि आपण मजबूत विश्वास ठेवलेला आहे, ह्या विश्वासामध्ये चालत असताना आपल्या जीवनामध्ये आपण पापांच्या बाबतीमध्ये निर्धास्त बिनधास्त होतो. जी गोष्ट आपण नको करायला त्या करत असतो त्या बाबतीत आपण बिनधास्त बनतो. का? कारण देवाची दया आपल्याला सतत मिळत असते. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की आपण निर्धास्त बनावं, तर आपण आपल्या जीवनात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकाव्यात. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पापामुळे माणूस बंधनात येतो आणि मग बंधनात आल्यानंतर त्याच्या जीवनावर सैतानाला पुन्हा अधिकार मिळतो आणि मग तो नरकात जाण्यासाठी योग्य ठरतो, लायक ठरतो. हालेलुया, 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 हालेलुया. एक बाई शिबिरासाठी आली होती आणि तिच्या शरीरामध्ये भरपूर आजार होते आणि त्या आजारातून ती काही बरी होत नव्हती. आणि शिबिरासाठी आली. मंगळवारच्या दिवशी तिने एक प्रवचन ऐकलं जे पापावरून दिलं जात होतं प्रवचन. आणि त्या प्रवचनामध्ये सांगितलं गेलं की पाप काय आहे, मग पाप माणूस कसं करतो आणि कोणती पापं करतो, पाप केल्यामुळे काय होतं. आणि ह्या बाईने ते ऐकलं
आणि प्रवचन चालू आहे शिबिरामध्ये. प्रवचन चालू असतानाच ती प्रवचन सोडून मागे काउंटरवर गेली आणि काउंटरवर एक बहीण, एक सिस्टर तिथे बसली होती. तर तिने तिला सांगितलं, मला आत्ताच घरी फोन लावायचा आहे, मला फोन लावून द्या. ती सिस्टर पण विचारात पडली की हिला काय झालं, अचानक प्रवचन सोडून आली आणि फोन लावायला सांगते. मग तिने विचारलं काय झालं. तिने सांगितलं असं असं आहे, मला घरी फोन लावून द्या, अर्जंट, आत्ताच मला लावायचं आहे. आणि मग त्या सिस्टरने तिला फोन लावून दिला आणि मग तिने घरच्यांशी बोलणं केलं. ती घरी फोन लावल्यानंतर समोरून कोणी तिच्याशी बोलत होतं आणि तिने त्यांना सांगितलं की मी आता शिबिरामध्ये आहे आणि मी शुक्रवारी घरी येईन, परंतु मी आत्ता प्रवचनामध्ये असं ऐकलेलं आहे की दारू बनवणं पाप आहे, दारू विकणं आणि पिणं पण पाप आहे. तर मी हे असं ऐकलेलं आहे इकडे, आपल्या घरी जी आता दारू बनवली जाते ती आत्ताच, आज नव्हे आत्ताच ती बंद करा, तो व्यवसाय बंद करा आणि ती दारू बनवण्यासाठी लागणारी सगळी जी भांडी कुंडी आहेत आणि जो काही सगळं मटेरियल आहे ते सगळं काही घरातून काढून टाका. मी जेव्हा घरी येईन तेव्हा मला घरी एकसुद्धा वस्तू अशी दिसली नाही पाहिजे की दारूविषयी संबंधात. आणि मग तिने फोन ठेवून दिला, जाऊन शिबिरात बसली. प्रवचन अर्ध होतं ते तिने ऐकलं आणि मग त्या शिबिरामध्ये तिने पश्चाताप केला पापांचा, प्रभूकडे रडून क्षमा मागितली. आणि त्या शिबिरामध्ये प्रभूने ती शरीराचे जेवढे आजार घेऊन आली होती ते सगळे आजार प्रभूने तिचे काढून टाकले आणि ती पूर्णपणे त्या सगळ्या आजारातून बरी झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या क्षणाला तिने देवाचं वचन ऐकलं त्या क्षणाला तिच्या हृदयात काहीतरी झालं. मी जे करते आहे ते पाप आहे, मी जे करते आहे ते वाईट आहे, हे देवाला आवडत नाही. हे जर मी असंच करत राहिली तर या आजारातच मी मरून जाईल आणि माझं कुटुंबही बर्बाद होईल. मी जी दारू विकते, दारू बनवते, ह्यामुळे किती लोकांचा नाश झालेला आहे, किती लोक दुःखात गेलेले आहेत. मी हे पाप माझ्या जीवनात सुरू ठेवू शकत नाही. लगेच तिने निर्णय केला, लगेच तिने पाऊल उचललं आणि आपल्या जीवनातलं ते वाईट गोष्ट तिने काढून टाकली आणि देवाची कृपा ताबडतोब तिच्या जीवनात आली आणि तिने तिचं जीवन देवाने आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया आणि आपल्या जीवनात आपण येशूवर विश्वास ठेवतो. खऱ्या जिवंत प्रभूला आपण ओळखलेलं आहे. त्याने आपल्या पापांसाठी क्रूसावर प्राण दिला. आपली पापं धुतली जावीत, आपली पापं साफ व्हावीत, निघून जावीत. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून प्रभू येशूने स्वतःला दिलं. देवाचा पुत्र क्रूसावर जेव्हा टांगलेला होता तेव्हा देवाला म्हणतो, हे देवा, तू माझा त्याग का केलास? तू मला का सोडलंस? का मला सोडलंस तू? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू देव पित्याला म्हणतोय, तू मला का सोडलंस? माझा का त्याग केलास? मी तुझा प्रिय मुलगा आहे ना. बायबल एके ठिकाणी म्हणते की जो देवाच्या उराशी होता देवाने त्याला या जगामध्ये पाठवलं. देव ज्याच्याविषयी संतुष्ट होता तो त्याचा पुत्र एकुलता एक येशू ख्रिस्त, तो क्रूसावर टांगलेला असताना देवाला म्हणतो, हे देवा, तू माझा त्याग का केलास? का केला त्याग? का केला माहिती आहे? आपण जे पापी, घाणेरडे, पापाने अशुद्ध झालेलो होतो त्या आपल्याला देवाने त्याची मुलं बनवावी म्हणून त्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला त्यागलं. आपली पापं, आपली घाणेरडी कृत्ये धुवून टाकावी, साफ करावी म्हणून देवाने त्याच्या पुत्राला त्यागलं, सोडलं. त्याला त्या वेदनेत आणि पीडेत टाकून दिलं. कशासाठी? तुम्हाला आणि मला जीवन मिळावं म्हणून, तुम्हाला आणि मला पापांची क्षमा मिळावी म्हणून, तुमचं आणि माझं देवाशी नातं जोडलं जावं म्हणून देवपुत्र आपल्यासाठी मारला गेला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसांची पापं इतकी भयानक आहेत, इतकी घाणेरडी आहेत, इतकी कृष्ट आहेत की देवाचा पुत्र त्याला मरावं लागलं. मग हीच पापं घेऊन आपण जगू नये, ह्याच घाणेरड्या सवय घेऊन आपण आपल्या जीवनात जगू नये. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थनेला येऊनही, देवाच्या घरात येऊनही, देवाचा मार्ग कळूनही जर आम्ही पापच करत राहिलो तर या इस्रायल लोकांसारखा आपलाही नाश होणार. जरी आम्ही देवाची मुलं बनलो तरी आमचाही नाश होऊ शकतो. म्हणून गैरसमज
मनामध्ये ठेवायचा नाही आहे की मी येशूवर विश्वास ठेवला म्हणजे माझं आता सगळं बरंच आहे आणि मी स्वर्गाचा वारीस बनलो. आपण आहोतच स्वर्गाचे वारीस. देवाला आपल्याला स्वर्गात घ्यायचं आहे. आपला नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. म्हणून तर परमेश्वर म्हणतो, माझा विश्वासू माणूस जर माघार घेईल तर माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. जो माझ्या पुत्रावर विश्वास ठेवतो तो जर माघार घेईल, विश्वासातून परत जाईल, तर माझ्या जीवाला संतुष्टी होणार नाही, माझ्या जीवाला आनंद होणार नाही. पण जर तो पुढे जाईल, भले पाप केला पण जर तो पुढे येईल, क्षमा मागेल, पश्चाताप करेल, पाप सोडून देईल, तर माझ्या जीवाला आनंद होईल. हालेलुया, 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 हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या वचनातून आपण सगळ्यांनीच हा धडा घ्यायचा आहे, हे शिकायचं आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, दया करतो. म्हणून आपण कसंही जीवन जगायचं नाही आहे, तर आपण आपल्या जीवनाविषयी जागृत राहायचं आहे, पापापासून दूर राहायचं आहे. ज्या पापातून आपल्याला बाहेर पडणं अशक्य आहे, संभव नाही, आपल्याला शक्य होत नाही, त्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा, पवित्र आत्मा मागा. देव तुम्हाला नक्कीच, तुमची जर प्रामाणिक इच्छा असेल, एखाद्या बंधनातून, व्यसनातून, कोणत्या वाईट सवयीतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, देव तुम्हाला नक्की मदत करणार. या जगात तो तुमच्या बरोबर राहील, तुमच्या इच्छा पूर्ण करेल. तुम्ही जर त्याच्या इच्छेप्रमाणे वागत राहिलात, त्याच्या मर्जीप्रमाणे जीवन जगत राहिलात, तर परमेश्वर तुमच्या जीवनात त्याची योजना, त्याच्या अद्भुत इच्छाही पूर्ण करेल, तुम्हाला आशीर्वादित करेल आणि मेल्यानंतर त्याच्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला स्वर्गातही घेईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा आणि तेथे हात ठेवणे शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू येशू मला आत्ताच बरं करेल. विश्वास ठेवा की तो तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखात आणि समस्येत कार्य करेल आणि तुम्हाला मुक्त करेल. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या. हे महान स्वर्गीय पित्या, ह्या क्षणाला ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुला विनंती करते की त्यांच्या जीवनावर तू स्वर्गातून मोठी कृपा पाठव आणि त्यांच्या जीवनात तुझं महान प्रेम, तुझं महान सामर्थ्य प्रकट कर आणि त्यांना आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाओ. तुमच्या जीवनातील अंधाराची सर्व शक्ती प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाओ. सैतानाची सर्व बंधने तुमच्या जीवनातून आणि कुटुंबातून पूर्णपणे नष्ट होत. सर्व अशुद्ध आत्म्यांनो, प्रभू येशूच्या पवित्र नावाने मी तुम्हाला आज्ञा देते, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यामध्ये शिरू नका. प्रभू येशूच्या महान आनंदाने आणि महान शांतीने तुमचे अंतःकरणे भरून जाओत आणि प्रभूच्या महान आशीर्वादाने तुमचं जीवन भरून जाओ. आमेन.